मार्च महिना काही जाता जात नव्हता आणि आता जर एप्रिल आलाय तर बघूया की हा एप्रिल महिना तुमच्यासाठी कसा असेल. एप्रिल महिन्याचं गायडन्स काय आहे आणि ओव्हरऑल तुम्हाला कसा जाईल हा महिना, तर ते बघायचा प्रयत्न करूया. युनिवर्सला, त्या ब्रह्मांडाला थँक्यू बोला आणि बघूया एप्रिल महिन्यासाठी तुम्हाला काय गायडन्स आहे. तर चला काढूया एक कार्ड. जजमेंट. ओ वाव. तुमच्या हरवलेल्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळताना मला दिसतात. ओके, एप्रिल महिना तुम्हाला एक ब्लेसिंग घेऊन आलेला आहे. तुम्हाला एक नवं चैतन्य घेऊन आलेलं आहे. ओके, ज्या क्षणी तुम्हाला असं वाटतं की सगळं संपलं आहे, त्या क्षणी तुम्हाला पुन्हा नवीन दारंसुद्धा उघडली जातात किंवा तुम्ही जेव्हा ठरवता की मला आता ह्याच्यातून बाहेर पडायचं आहे, जेव्हा आपल्याला असं वाटतं की इथे माझी काही व्हॅल्यू नाही आहे, समोरचा माणूस माझी काही किंमत करत नाही आहे, तेव्हा एक माणूस म्हणून स्वतःची नवीन सुरुवात होते आणि तीच तुमची एप्रिल महिन्यामध्ये होताना दिसते. ज्या अपॉर्च्युनिटीज हातातून गेलेल्या आहेत त्या पुन्हा तुमच्या आयुष्यात येतील. ओके, कुठल्याही गोष्टीमध्ये तुम्ही स्टक असाल त्याचे सोल्युशन्स तुम्हाला मिळायला स्टार्ट होईल. एप्रिल महिन्यामध्ये ज्या लोकांनी तुम्हाला आत्तापर्यंत फसवलेलं आहे त्यांचे खरे चेहरे तुमच्या समोर येतील आणि त्याच्यावर कुठे ना कुठे तुम्ही ॲक्शन घेताना दिसाल. ओके, यामध्ये गायडन्स तुमच्यासाठी हाच आहे की आत्तापर्यंत खूप जास्त समोरच्याच्या लायकीपेक्षा सुद्धा जास्त तुम्ही देत आलात त्याला, तुम्ही त्याच्यासाठी करत आलात. ह्यापुढे नाही, यापुढे तुम्हाला बॅलन्स राहायचं आहे. जो जेवढं तुम्हाला देतोय, जो जेवढं तुमच्यासाठी एफर्ट्स टाकताय तेवढंच तुम्हाला त्याच्यासाठी करायचं आहे. ओके, तुम्ही जर देत राहिलात तर एक दिवस तुम्ही रिकामे होऊन जाल आणि स्वतःसाठी सुद्धा तुम्हाला काहीच राहणार नाही. मी फक्त पैशाचं नाही म्हणते, मेंटली सुद्धा तुम्ही एवढे डिस्टर्ब व्हाल, एवढे स्ट्रेस्ड आऊट व्हाल की तुम्हाला असं वाटेल आयुष्य संपलं आहे माझं. तर हीच वेळ आहे की स्वतःला थांबवा आणि समोरच्याचे खरे चेहरे बघायला शिका. ओके, जिथे तुमची लायकी दाखवली जाते किंवा जिथे तुम्हाला डिझर्विंग फील होत नाही, जिथे तुम्हाला वाटत नाही की समोरचा माणूस माझी काळजी करतो आहे किंवा माझा रिस्पेक्ट करतो आहे किंवा माझ्यावर प्रेम करतो आहे, मी जेवढं त्याला देते तेवढं तो माझ्यासाठी करतो आहे, तिथे रक्त आटवण्यात काहीच पॉईंट नसतो. तिथून निघा. युनिवर्स तुमच्यासाठी एक चांगली संधी घेऊन आला आहे, तर त्या संधीचा फायदा घ्या. बॉटम ऑफ द डेकमध्ये 7 ऑफ कप्स आहेत. खूप सारे गोष्टी आहेत तुमच्यासमोर आणि तुम्ही कन्फ्यूज्ड आहात. तुम्हाला काय चूज करायचं समजत नाही आहे. तुम्हाला एकच सांगेल, हो किंवा नाही. आयुष्यात तेवढेच 2